हॅलो एस्पिरंट्स, मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आपण मेन्सचे क्वेश्चन डेली बघत आहोत. डेली मेन्स सिरीज सुरू केलेले आहेत आणि त्या अनुषंगानं काल आपण बघितलं GS1चा क्वेश्चन बघितला होता मॉडर्न हिस्ट्रीमधून. आज आपण GS3चा क्वेश्चन बघणार आहोत. हे आपल्याला कसं फॉलो करायचं लेक्चर सिरीज ते पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला. हे लेक्चर बघायचं आहे, सिलेबस पॉईंट कोणता आहे बघायचा आहे आणि त्याच्या आधारावर तो जो टॉपिक आहे तो तुम्ही रीड करायचा आहे. मग माझ्या लेक्चरच्या आधारावर मी तुम्हाला जे काही पॉईंट्स सांगितलेले आहेत ते डोक्यात घेऊन तुम्ही उत्तर लिहायचं आहे आणि उत्तर लिहून तुम्ही आम्हाला पाठवायचं आहे PDF फॉर्मॅटमध्ये. मी तुम्हाला नंबर शेअर करतो, खाली शेअर केलेला आहे. तर आणि त्याच्यानंतर तुम्ही मग ते पाठवल्यानंतर मी तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी काय व्हॅल्यू ॲडिशन आणि सगळ्या गोष्टी करता येतील. अशा पद्धतीनं महत्त्वाचे सिलेबस पॉईंट किंवा आपण असं म्हणू की सर्वच सिलेबस जो आहे तो अशा पद्धतीनं आपण मेन्सच्या क्वेश्चनच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत. आज आपण GS3चा क्वेश्चन बघणार आहोत. इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे मेन्ससाठी. तर त्याच्यावर आधारित आपण क्वेश्चन बघायचा आहे. क्वेश्चन बघा, मग आपण डिस्कस करू. इन्क्लुझिव्ह ग्रोथ इज नेसेसरी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट एक्सप्लेन. ठीक आहे, 250 वर्ड्समध्ये हा आपल्याला क्वेश्चनचं आन्सर लिहायचं आहे. आता याच्यामध्ये बघा इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे दोन पॉईंट आपले कव्हर होत आहेत. मित्रांनो, तत्पूर्वी ही माझी बद्दलची माहिती बघा. मी निहाल कोरे 2022 सालचा UPSC टॉपर आहे. मराठी माध्यमातून मी परीक्षा दिली होती. मी अनेक विद्यार्थ्यांना UPSC MPSC स्पर्धा परीक्षा संदर्भात गायडन्स देत आहे. मी NLP कोच म्हणून काम करतो, त्याचबरोबर माइंड कोच म्हणून काम करतो आणि लाईफ कोच म्हणून सुद्धा काम करतो. मी मेमरी ट्रेनरचे अनेक वर्कशॉप घेतलेले आहेत. मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करतो. चला मग सुरू करूयात आपण. क्वेश्चन पुन्हा एकदा बघा, रिपीट. इन्क्लुझिव्ह ग्रोथ इज नेसेसरी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट एक्सप्लेन. आता इथं मी सांगितल्याप्रमाणे मेन्सचं क्वेश्चन लिहिताना आपलं काय होतं की विद्यापीठीय मानसिकतेतून आपण बाहेर यायचं. UPSC आणि MPSCच्या अनुषंगाने इथं विचार करायचा आहे. ॲज अ ब्युरोक्रॅट इथं आपल्याला विचार करायचा आहे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा कीवर्ड आहे आणि त्याच्यानंतर काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा एक कीवर्ड आहे. ठीक आहे, ह्या दोन फॅक्टर आपल्याला गरजेचे घ्यायचे आहेत आणि ह्या कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण आन्सर खूप चांगल्या पद्धतीनं लिहू शकू. ठीक आहे, तर पुढं कशा पद्धतीने याची सुरुवात असेल आणि हे बघा प्रस्तावना कशा असेल. समावेशी विकास म्हणजे काय ते आपल्याला क्लिअर पाहिजे तरच आपण त्याची व्याख्या प्रॉपर लिहू शकू. त्याचबरोबर शाश्वत विकास ह्या दोन संकल्पनांवर आधारित आपल्याला उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, तर समावेशी विकास काय आहे? आर्थिक विकासाचा लाभ सर्व घटकांपर्यंत, समाजातील देशातील सर्व घटकांपर्यंत पोहोचणं, सर्व थरांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात समावेश करून घेणं, त्याला म्हणायचं समावेशी विकास. ठीक आहे, ही व्याख्या तुम्ही लिहायची आहे. त्याचबरोबर शाश्वत विकास तुम्ही सांगायचा आहे. शाश्वत विकास म्हणजे काय? तो वर्तमान गरजा आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि ते पूर्ण करताना भविष्यातील पिढ्यांचे हित जोपासायचे आहे. पर्यावरणाचा विचार करून आपल्याला विकास साधायचा आहे. त्याला म्हणायचं शाश्वत विकास. ठीक आहे, सस्टेनेबल लॉंग टर्म चालेल तो. ह्या दोन कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर पाहिजेत. इथं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल संदर्भात UN आपण मेन्शन करू शकतो. म्हणजे मी काय सांगतो तुम्हाला, मुद्दे सांगतो कशा आधारावर उत्तर लिहायचं आहे. हा टॉपिक तुम्ही रीड करायचा आहे परत आणि मग मी सांगितलेल्या पॉइंटर्सच्या आधारावर तुम्ही उत्तर लिहायचं आहे. ठीक आहे, अशी आपल्याला तयारी करायची आहे. मग हे इंट्रोडक्शन झाल्यानंतर बघा समावेशी विकासामध्ये काय येतं बघा. काय आपण याच्यामध्ये गरिबी हटवायची, आपल्याला गरिबी कमी करायची आहे. ठीक आहे, रोजगार निर्मिती करायची आहे. आता समावेशी विकास करताना काय काय पाहिजे? इन्क्लुझिव्ह ग्रोथ आपल्याला करायचं. आता समावेशी विकास तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग पद्धत वापरायची ह्याच्यामध्ये. ठीक आहे, तर समावेशी विकास करताना मला काय केलं पाहिजे प्राधान्यानं? तर गरिबी, भूकमारी आम्हाला हटवली पाहिजे. ठीक आहे, कमी केले पाहिजे. हे आपला पॉईंट येतो. हा पॉईंट जनरेट होतो. त्याच्यासाठी आपल्याला काय करता येतं? रोजगार निर्मिती, जेणेकरून माणसाचं लाईफस्टाईल उंचावलं जाईल, त्याच्या गरजा, किमान गरजा ज्या आहेत त्या पूर्ण होतील. त्याच्यासाठी काय करावं लागेल? रोजगार निर्मिती करावं. म्हणजे एखाद्या घटकाला मुख्य प्रवाहात आणायचं आहे तर त्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार घेतलाय तर तुम्हाला ते मुद्दे मिळून जातात. समान संधीसाठी प्रयत्न करायचा. समान संधीसाठी मग शैक्षणिक पातळीवर प्रयत्न करायचे, रोजगार निर्मितीच्या पातळीवर प्रयत्न करायचे, स्टार्टअपचे इनिशिएटिव्ह आहेत आपल्याकडे. ठीक आहे, लक्षात येते का? रेशनिंगची सिस्टम आहे. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये समावेश होतात. त्याचबरोबर सामाजिक न्यायासाठी आपल्याला योगदान, म्हणजे सामाजिक न्यायाची संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे इन्क्लूड, हे पॉईंट, 4 पॉईंट आपल्याला महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवायचे आहेत सामाजिक न्यायाच्या तत्वापर्यंत. ठीक आहे, तर हे समावेशी विकास साधण्यासाठी हे खूप गरजेचं आहेत. हे पॉईंट हे इलॅबोरेट करून आपल्याला लिहायचे आहेत.
नेक्स्ट मुद्दा बघा, आता शाश्वत विकासासंदर्भात आपल्याला काय मांडायचं आहे. आता क्वेश्चनची डिमांड पहिल्यांदा समजून घ्या. मी परत परत काय करतो, आपण किती लिहित असलो तरी आपल्याला परत क्वेश्चनच्या फ्रेमिंगकडे जायचं आहे. म्हणजे काय, समावेशी विकास, शाश्वत विकास इथं आहे असा आपला क्वेश्चन आहे, बरोबर आहे. मग क्वेश्चनची डिमांड इन शॉर्ट काय आहे, शाश्वत विकास साधायचा असेल तुम्हाला तर त्याचा रस्ता तुम्हाला समावेशी विकासातूनच आहे, किंवा त्याचा ब्रिज जो आहे तो समावेशी विकास आहे, किंवा असं म्हणता येईल की समावेशी विकासाच्या मार्गातूनच तुम्हाला शाश्वत विकास साधता येईल. हे आपल्याला थोडक्यात स्पष्ट करायचं, हे आपल्याला एलॅबोरेट करायचं आहे. ही क्वेश्चनची डिमांड आहे, ही आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यायची आहे. लक्षात येते. मग आता ते करण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागेल, समावेशी विकास साधावा लागेल आपल्याला. मग समावेशी विकास साधण्यासाठी काय करावं लागेल ते आपण एक्सप्लेन केलं. पुढे काय, शाश्वत विकासाची संकल्पना काय, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांचं आणि त्याचबरोबर समाज यांचा व्यवस्थित संतुलित विकास साधायचा आहे. संतुलित ग्रोथ आपल्याला दिसलं पाहिजे, समतोल साधून विकास साधायचा आहे. ठीक आहे. पर्यावरणपूरक, त्याचबरोबर समाजाच्या विविध घटकांना सोबत घेऊन आणि अर्थव्यवस्था ह्या सगळ्या गोष्टींचा समतोल साधत आपल्याला विकास साधायचा आहे. आणि दीर्घकालीन उपाययोजना, लॉंग टर्मसाठी आपण विचार करतो की आज नाही आजच आहे सगळं. उदाहरणार्थ आपण घेतले की ऊर्जा स्त्रोत आहेत, आजच ह्या पुढे 20-30 वर्षांमध्ये सगळं संपवून टाकायचं असं नाही. तर आपल्याला लॉंग टर्मसाठी काय घेऊन जाता येईल, पर्यावरणपूरक दुसरे काही सोर्सेस, ऊर्जा स्त्रोत आपल्याला काय निर्माण करता येतील का, हे का हे आपण जे करतो की नाही, आपण त्याचं सौर ऊर्जेवर काम करत असतो, आपण पवन ऊर्जेवर आपण काम करतो, तर हे सगळं काय आहे, तर शाश्वत विकासाचे हे वेगवेगळे आपल्याला जे घेतलेल्या उपाययोजना आहेत. ठीक आहे. तर पुढे बघा, समावेशी विकास का आवश्यक आहे. समावेशी विकास का आवश्यक आहे, तर दारिद्र्य निर्मूलन आपल्याला करायचं आहे, सामाजिक समानतेकडे जायचं आहे, त्याच्यातून काय मिळणार आहे आपल्याला, सामाजिक स्थैर्य मिळणार. आता बघा, सामाजिक स्थैर्य आणि जो काय संघर्ष आहे, तो जे कॉन्फ्लिक्ट जितके कमी होतील तितकी आपली वाटचाल जी आहे ती सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आपण क्वेश्चनची डिमांड कुठेही हलू द्यायची नाही. बघा लक्षात येते, ह्या सगळ्या गोष्टी होतील म्हणजे दारिद्र्य खूप कमी, निग्लिजिबल म्हणजे कमी, खूप निर्मूलनच करायचं आहे पूर्ण. आणि असे जर आपण करायला लागलो तर आपली वाटचाल कुठं चालत राहील, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करत चालू राहील किंवा शाश्वत विकासाकडे चालत राहील. ही क्वेश्चनची डिमांड ह्या मुद्द्यांच्या आधारावर आपण फुलफिल करायची. म्हणजे काय, परत एकदा मी रिपीट करतो की समावेशी विकास याच्या आधारावर आपल्याला काय लिहायचं, शाश्वत विकास कसा आपण साधू शकतो, किंवा शाश्वत विकासासाठी समावेशी विकास का गरजेचा आहे, हे मुद्दे लिहित 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 आपल्याला तिथं आपल्याला जी काही क्वेश्चनची डिमांड आहे ती फुलफिल करायची आहे. रोजगारासंदर्भात आपण काय करू शकतो की समावेशी धोरण असलं पाहिजे, रोजगाराच्या अधिकाधिक संधी वाढवल्या पाहिजे. त्याच्यासाठी स्किल इंडियाचा प्रोग्राम आहे, कौशल विकास आहे, त्याचबरोबर मुलींसाठी वेगवेगळ्या योजना आहेत, बेटी बचाव बेटी पढाव सारख्या जे काय इनिशिएटिव्ह आहेत त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहे, समावेश करून घेतो ना आपण समाजातील विविध घटकांसाठी. लक्षात येते. आदिवासींसाठी वाडी वस्ती शाळा योजना आहे, म्हणजे जे खूप म्हणजे पाडे आहेत, छोटे पाडे आहेत, तिथं ते वाडी वस्ती शाळा योजना आहेत, खडूफळा योजना, ह्या सगळ्या योजना काय आहेत. ठीक आहे. तर समावेश करून घेतोय आपण, मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. अधिक रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर मागणी वाढ झाल्यानंतर परत काय होईल, आर्थिक वृद्धी होण्यास मदत होईल. अशा पद्धतीचे सायकल राहील डेव्हलपमेंटचं. ठीक आहे. परत पुढे पर्यावरणाच्या संदर्भात काय आहे, गरीब लोकांवर पर्यावरणीय परिणाम जास्त आपल्याला दिसून येतात जनरली. म्हणून मग काय होतं, जर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपल्याला जर अचीव्ह करायचे असेल तर पहिल्यांदा काय करावं लागेल, इन्क्लुझिव्ह ग्रोथ करावं लागेल. म्हणजे आता बघा, मॉन्सूनचा जे काय शेतमजूर आहेत किंवा छोटे शेतकरी आहेत, ठीक आहे, तर ट्रायबल्स आहेत, यांच्यावर पर्यावरणाचे जे काय हजार्डस इम्पॅक्ट आहेत किंवा दुष्परिणाम जे आहेत ते त्यांच्यावर जास्त दिसून येतात. लक्षात येते का. म्हणून ह्या लोकांना आपल्याला मुख्य प्रवाहात आणून त्यांचं समावेशन करून घेणं, मुख्य प्रवाहात करून घेणं गरजेचं ठरतं. आणि तसं केलं तरच आपल्याला काय साधता येईल, शाश्वत विकास साधता येईल. समावेशी धोरणे त्याच्यासाठी आपल्याला अवलंब करायचे आहेत पर्यावरणासंदर्भातले. ठीक आहे. संतुलित प्रादेशिक विकास, आता प्रादेशिक विकास आपल्याला प्रादेशिक संतुलन राखणं खूप गरजेचं आहे. शहरी आणि ग्रामीण याच्यामध्ये विकासाचं संतुलन असलं पाहिजे. APJ अब्दुल कलामांनी खूप चांगलं मॉडेल मांडलं होतं, पुरा प्रोव्हाइड अर्बन फॅसिलिटीज इन रुरल एरियाज असं होतं ते. मग अशा पद्धतीच्या ज्या योजना आहेत त्याच्यातून काय होईल की जे काही स्थलांतर आहे, शहरांकडे होणारं स्थलांतर किंवा शहरांवर येणारं ओव्हरबर्डन ते थांबवलं. आणि दुसरी गोष्ट जे काय
डिवाइड जे होतं की रुरल आणि अर्बन हे जे डिवाइड आहे ते डिवाइड आपण कमी करू शकतो. आणि हे खूप गरजेचं आहे आपल्याला जर समावेशी विकास साधायचा असेल तर. रोजगाराच्या संधी ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण भागानजीक आपल्याला निर्माण करता यायला पाहिजे किंवा शेतीचा तशा पद्धतीने विकास करता यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये समावेशी विकासासाठी गरजेच्या आहेत. सर्व राज्यांचा विकास म्हणजे आपण आता प्रादेशिक संघर्ष याच्यातून टाळणार आहे. मी मागच्या स्लाइडला एक्सप्लेन केलं. प्रादेशिक संघर्ष टाळता येतो याच्यातून आणि ही काय समानता राखण्याचा प्रयत्न होईल. अशामुळे काय होईल की ओव्हरऑल डेव्हलपमेंट होईल आणि जी काय तो आपण संघर्ष टाळून आपली वाटचाल जी आहे ती शाश्वत विकासाच्या दिशेने होईल. आता आव्हानं काय आहेत ह्याच्यावर हे तुम्हाला आव्हानं म्हणजे हे पॉइंटर्समध्ये मेन्शन करा, कारण वर्ड लिमिटमध्ये आहे. हे एवढं सगळं बोललो जरी असलं तरी एक्झॅक्ट आपल्याला तिथं मांडता यायला पाहिजे 250 वर्ड्समध्ये. म्हणून मी काय सांगतो, तुम्ही लिहून तुम्ही आम्हाला PDF शेअर करा. जे PDF शेअर करतील त्यांना आम्ही मॉडेल आन्सर शेअर करू. ठीक आहे. मॉडेल आन्सर काय मला इथं ऍड करता आलं असतं लिहून, ते काय एक पेज तुम्हाला ऍड करता आलं असतं, पण तसं नाही. ते केलं तर तुम्ही तेच फॉलो करणार, तुम्ही स्वतः लिहिणार नाही आहे. म्हणून तुम्ही लिहायचं आहे आणि जे लिहितील जे विद्यार्थी आम्हाला पाठवतील त्यांना आम्ही मॉडेल आन्सर सुद्धा पाठवू, त्यांचा आन्सर इव्हॅल्युएट करून. ठीक आहे. उत्पन्नाची विषमता हे एक आव्हान आहे. कौशल्याचा अभाव आहे. बऱ्याच आता ग्रामीण शहरी आपण बघितलं ते डिजिटल डिवाइड आहे. ठीक आहे. डिजिटल डिवाइडचं खूप मोठं चॅलेंज आहे. डिजिटल साक्षरता खूप महत्त्वाची आहे. आता आधुनिक ह्याच्यामध्ये आत्ताच्या डिजिटल युगामध्ये ते मोठं आव्हान आहे की डिजिटल डिवाइड आपल्याला कसा कमी करता येईल. ठीक आहे. फक्त मोबाईल आले म्हणजे ते साक्षरता आली नाही, त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आहेत. आता AI सारख्या साधनात AI सारख्या जे काय मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्याच्या संदर्भात अवेअरनेस, त्याच्या संदर्भातलं ट्रेनिंग हे आत्ताच्या घडीला खूप गरजेचं आहे. म्हणजे डिजिटल डिवाइड आपल्याला कमी करायला लागेल. रुरल आणि अर्बन हा डिवाइड कमी करायला लागेल. प्रादेशिक असंतुलन जे आहे हे एक आव्हान आहे, ते आपल्याला कमी करावं लागेल. धोरण पंगुता जे आहे ते आपल्याला त्याच्यावर आपल्याला काम करावं लागेल. बऱ्याच योजना जे आहे ते कागदावर राहतात आणि त्याचं एक्झिक्युशन आपल्याला खूप कमी दिसून येतं. तर ही खरी आव्हानं आहेत, त्याच्यामध्ये समावेशी विकासातली आव्हानं आहेत. तर अशा पद्धतीने हे मेन्शन करा. कन्क्लुजनला तुम्ही काय सांगू शकता किंवा उपाययोजना. आता उपाययोजनेसाठी मी वेगवेगळ्या योजना बोललो मी. ठीक आहे. आदिवासींसाठी असतील किंवा आणखी सगळ्या त्या योजनांचा उल्लेख करायचा. सगळ्याच योजना आता भरमसाठी योजना लिहित राहायचं नाही. ते टू द पॉईंट 1-2 योजनांचा चांगल्या पद्धतीने उल्लेख करून आपल्याला ते आन्सर आपलं सुटेबल बनवायचं आहे. शासकीय धोरणे आपण त्याच्यावर चांगल्या पद्धतीचे धोरण आखू शकतो की समावेशी विकासासाठी काय गरजेचं आहे. बजेटमध्ये त्याच्यामध्ये तरतूद आपल्याला दिसून येते. मनरेगा सारखी योजना आहे. जनधन वित्तीय समावेशांसाठी ह्याचा खूप मोठा रोल राहिलेला आहे. ठीक आहे. उज्ज्वला स्कीम आहे. त्याचबरोबर कौशल्य विकास स्किल इंडिया प्रोग्राम जो आहे, स्टार्टअप इंडिया प्रोग्राम आहे. हे असे प्रोग्राम्स जे आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत की आपल्याला वित्तीय समावेशन करून घेण्यासाठी किंवा समावेशी विकास साधण्यासाठी. समाजातील अनेक जे घटक आहेत, वंचित दुर्बल घटक आहेत, त्यांना एक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे सगळ्या योजना काम करतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने शाश्वत धोरणं काय आपल्याला असू शकतात बघा. आता शाश्वत विकासासाठी आपल्याला काय धोरणं आपल्याला, तर ग्रीन इकॉनॉमी हे खूप ट्रेंडिंग आहे आणि बरेच सर्वोच्च स्तरावरचे सरकारी आता ग्रीन इकॉनॉमीसाठी काम करताना आपल्याला दिसून येतात. पर्यावरणपूरक ऊर्जेचा आपण वेगवेगळे पर्याय बघत आहोत आणि वेगवेगळे इनिशिएटिव्ह त्याच्यासाठी घेतलेले आहेत. त्यासाठी बघा रेड प्लस प्रोग्राम असेल बघा, जसे की वाळवंटीकरण थांबवायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठी रेड प्लस प्लस प्रोग्राम आपला आहे. तर तो आपण कशा पद्धतीनं करू शकतो अशा इनिशिएटिव्हचा उल्लेख करायचा आहे आन्सरमध्ये. समावेशी गव्हर्नन्स आपण हे करू शकतो, विकेंद्रीकरण करू शकतो आणि स्थानिक सहभाग, वेगवेगळ्या NGOचा सहभाग आपण वाढवू शकतो समावेशी विकासासाठी. आता बऱ्याच काही NGO जे असतात की काम करतात की घरकाम करणाऱ्या महिला असतील, त्यांच्या जे काय आरोग्याच्या समस्या असतील किंवा त्यांच्या जे काय इतर समस्या, त्यांच्यासाठी आर्थिक साक्षरता करणं अशा पद्धती, किंवा त्यांना एक संघटित बनवून त्यांना एक ऑर्गनाइज वेमध्ये त्यांना एकत्रित करून त्यांच्यासाठी वेगवेगळे ट्रेनिंग देणं, आरोग्याच्या सुविधा प्रोव्हाइड करणं किंवा त्यांच्यासाठी बँकिंग अवेअरनेस क्रिएट करणं, अशा काम करणारे सुद्धा NGO आहेत, वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे NGO आहेत. तर त्यांच्या सहकार्याने आपण लॉंग टर्मसाठी उपाययोजना करू शकतो. हे अशा पद्धतीचे हे इनिशिएटिव्ह हे सगळं मेन्शन करायला पाहिजेत असं नाही, पण महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे. 250 वर्ड्स हे वर्ड लिमिट ठेवून तुम्ही आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे. आणि मी सांगितले की क्वेश्चनची डिमांड, मी जे कीवर्ड सांगितले ते कीवर्डमधून आपली डिमांड हटली नाही पाहिजे, हे डोक्यात ठेवूनच आन्सर लिहायचं आहे. तर आय होप हे तुम्हाला नक्की लेक्चर आवडेल. निष्कर्ष चर्चा करण्यापूर्वी तुम्हाला तुम्ही जे काय लिहाल ना तर ते तुम्ही या नंबरवर PDF फॉर्मॅटमध्ये पाठवा. जे पाठवतील त्याला मॉडेल आन्सर आम्ही प्रोव्हाइड करू आणि त्याच्यामध्ये जे काही सुधारणा तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये आम्ही नक्की सांगू. तर आता कन्क्लुजनमध्ये काय येईल बघा, समावेशी वृद्धी आपल्याला करायची आहे आणि त्या समावेशी वृद्धीतूनच शाश्वत विकासाचा पाया
रचला जाईल. आपण खूप बोलतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट खूप बोलतो, पण सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा बेस कुठं असेल तर तो इन्क्लुझिव्ह ग्रोथ आहे, समावेशी विकास आहे. ठीक आहे, तर समावेशी विकासाच्या पायावरच हा शाश्वत विकासाचा डोलारा उभा राहील. अशा पद्धतीने तुम्ही कन्क्लुजन लिहून तुमचं उत्तर तुम्ही संपू शकता. तर ही सिरीज फॉलो करण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीला सबस्क्राईब करा. इतर विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर तुम्ही नक्की पोहोचवा. ही सिरीज अशीच चालू राहील. याच्यातून मॅक्झिमम आउटपुट घेण्यासाठी मी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही नक्की करा. हे लेक्चर बघा. हा पॉईंट्समध्ये तुम्ही तुमच्याकडे जे काही मटेरियल असेल त्याच्यातून रिवाईज करा. मग त्या आधारावर मी जे पॉईंट सांगितले त्याच्या आधारावर उत्तर लिहा. उत्तर लिहून ते PDF फॉर्मॅटवर या नंबरवर पाठवा. जे पाठवतील त्यांचं इव्हॅल्युएशन करू आणि त्याला आम्ही मॉडेल आन्सर प्रोव्हाइड करू. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.